नमो नमः. आजचा श्लोक आहे लोभी माणूस याविषयीचा. लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लगुडाहतीम. बघा, याचा अर्थ असा आहे, लोभी माणूस फक्त पैसा पाहतो, येणारा संकट पाहत नाही. ज्याप्रमाणे मांजर दूध पाहते परंतु त्याला काठीचा बडगा किंवा मार दिसत नाही. बरोबर आहे ना? तर आता मला एक कहाणी आठवते. बघा, एक धनपाल नावाचा एक गावात एक माणूस राहत होता आणि त्याला नेहमी तो कवडी कवडी गोळा करून जमीन विकत घेत असे. जमीन विकत घेण्याचा खूप छंद, स्वतःसाठी काहीच नाही पण जमीन विकत घ्यायचा. असं करता करता नेहमी तो देवाला प्रार्थना करायचा की देवा मला खूप जमीन दे, खूप जमीन दे. एकदा खरंच देव त्याच्या समोर आले, म्हणा अरे किती जमीन विकत घेतोस, जमिनीवर जमिनी विकतच घेतोस. तर तो म्हणाला की मला जमीन घेणंच आवडतं. तर देव म्हणाले की ठीक आहे, तुला काय हवं आहे? मला अजून जमीनच हवी आहे देवा. तेव्हा देव म्हणाले की ठीक आहे, मी दिली, पण एक अट आहे. पण तुला जमीन द्यायची किती? तर तो म्हणाला की मी जिथंपर्यंत पळेल तिथंपर्यंत तुम्ही मला जमीन द्या. देव म्हणाले दिली, पण एक अट आहे बघ, सूर्यास्ताच्या अगोदरपर्यंत पळायचं. सूर्य मावळला की तेवढी जमीन तुला, सूर्य मावळेपर्यंतची जिथंपर्यंत पळशील तिथपर्यंतची जमीन तुला देण्यात येईल. तो ठीक आहे म्हणाला आणि पळायला सुरू केला. बघा, दिवसभर इतका पळला, तहानेने व्याकुळ होऊन गेला, जेवण नाही, काहीच नाही, आणि इतकं पळाला की दिवस मावळेपर्यंत अगदी प्राण जायची वेळ आली. म्हणजे इतका थकला तो आणि असं उठानं जमिनीवर कोसळला. कोसळताना सुद्धा त्याने चटकन हात असं पुढे करून पडला बघा, डोक्याच्या वरती, आणि देवाला म्हणाला देवा मला एवढी जमीन दे. देव तथास्तु म्हणजे ठीक आहे असे म्हणेपर्यंत त्याचा जीव गेला, प्राण गेले, प्राण मावळला. बघा, तर देव म्हणाले, लोक तिथं आले आणि लोकांनी काय केलं, एक 5x5च्या खड्ड्यामध्ये त्याला पुरून टाकलं. देव काय म्हणाले की बघा, याला जमीन जेवढी हात लांब करून जेवढी जमीन मागितली तेवढीच त्याला आवश्यक होती. खरं आहे ना? माणसाला तेवढीच जमीन लागते, 5x5चाच खड्डा शेवटी तेवढीच जमीन लागते. परंतु आपण किती कमवतो? कमवण्यासाठी काहीच नाही आहे, खूप कमवा, परंतु स्वतःसाठी त्याचा वापर करा, दुसऱ्यांना दान करा, देण्याची भावना ठेवा. सतत जीव मारून जर तुम्ही प्राण जाईपर्यंतही जर पैसाच कमवायचा विचार केला तर तुमच्या जीवाला घातक आहे तो. शरीराकडेही लक्ष द्या, हाच यातून सल्ला मिळतो. तर तुम्हाला हा श्लोक आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर व लाईक करा. धन्यवाद.